हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आत्ता वाजत आलेत 11:45 आणि व्लॉग चालू केला आहे. जस्ट मी आत्ता हे नेब्युलाइज केलं आहे. 3-4 दिवस झालं माझं हेच रुटीन चाललं आहे. म्हणजे माझा इतका सगळा सकाळी नेब्युलाइज करा, संध्याकाळी करा, वाफ घ्या, औषधं घ्या. हे सगळं 8 दिवसापासून चाललेलं आहे. त्या दिवशी एक व्लॉग शूट केला, त्याच्यामध्ये जरा बरं वाटत होतं. पण त्याच्यानंतर ना खोकल्यामुळे माझे इतकं चेस्ट पेन वाढलं होतं की म्हणजे मला ह्या कुशीवरून ह्या कुशीवर पण होता येत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोकताना पण छाती दुखत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला नाही आठवत की मला ह्या अगोदर इतका खोकला कधी झाला होता. त्याच्यामुळे मला हे जरा जास्तच नवीन वाटायला लागलं. म्हणजे डॉक्टरांना असं झालं की नाही, ठीक आहे, तुम्ही नॉर्मल आहेत, काही घाबरू नका, काळजी करू नका, एक्सरे वगैरे पण काढायची गरज नाही. काल तर मी गेले होते की तुम्ही एक्सरे काढून घ्या सेफ साईड, बाकी दुसरंच काही झालं की काय. पण डॉक्टर म्हटले नाही, नॉर्मल आहे. असं खूप काही खोकला येऊन 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 तुम्ही गळून गेल्यात असं पण झालेलं नाही आहे. पण माझ्यासाठी हे खूप जास्त वाटत होतं, कारण मला असा खोकला कधीच आला नव्हता. आणि हे चेस्ट पेन तर एक माझ्यासाठी वेगळ्याच लेवलचं होतं, इतका त्रास होत होता. पण आता मी बऱ्यापैकी रिकवर होतीये. आणि आता मला मनूला शाळेतून आणायला जायचं आहे. बाकी आज बरीचशी तयारी पण करायची आहे, ते पण मी तुमच्यासोबत तसं शेअर करेल. जरा बरं वाटते, किती दिवसापासून अडकलेली छोटी मोठी घरातली काही कामं ती सुद्धा आहेतच. सो चला, असंच कंटिन्यू करा आणि व्लॉग बघत राहा. बाहेर आत्ता तेवढा पाऊस नाही आहे, पण वारं एवढं आहे ना की अक्षरशः छत्री कधी उलटी होते कळत पण नाही आहे. पाऊस एकदम थोडा आहे. पण मनून येताना वापस जेव्हा मी तिला घेऊन येते ना, तेव्हा असा काही जोराचा पाऊस चालू होतो आणि त्याच्यामध्ये तिला पाण्यामध्ये खेळायचं असतं. त्यामुळे ते एक तिला घेऊन येणं वेगळंच टास्क आहे. मी थोडी अगोदरच निघते 10 मिनटं, म्हणजे आरामात जाऊ शकते, कुठं पाऊस आला तरी थांबू शकते असं. आणि जायलाच मुळात 10 मिनटं लागतात. सो जाती आता शाळेत. हे बघा, बघितलं, म्हणजे असं वार आहे ना की मला जाईपर्यंत 3-4 वेळा 4-5 वेळा तरी त्या छत्रीला नीट करावं लागते. अवघड आहे. इथलं किती मस्ती आली आहे. म्हणजे पावसातल्या पाण्यामध्ये तिला पाय टाकायचे असतात. मनस्वी हळू. शिघाण पाण्यात गेली होती ती. आता तिकडे जाऊ नको, पहिले हातपाय धुवायचे. रूम मध्ये जाऊ नको, सगळी मातीने भरली ना तू. अरे बाप, दुकानात चल म्हणली ना. ती नाही म्हणत, तुम्ही नेता तिला दुकानामध्ये. विचारा विचार तिला, ती अजिबात दुकानाचं नाव पण नाही काढत. फक्त पाण्यात खेळायचं असतं घाण. फक्त तर बघा, मनूला ना बरोबर कळलेलं आहे की कुठं आपले लाड पूर्ण होणार आहेत. आणि म्हणूनच नाना जर तिला स्कूलमधून आणत असतील ना, बरोबर ती त्यांना चॉकलेट, आईस्क्रीम आणि बाकी लॉलीपॉप वगैरे मागत असते. पण ती जेव्हा आम्ही आणायला जातो ना, ती अजिबात मागत पण नाही, कारण तिला माहिती आहे की आपल्याला ते मिळणारच नाही आहेत. मागे पण व्हिडिओमध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर तेव्हा मला असं आलं होतं की तू नानांना ब्लेम करतेस का? आजोबाच असतात जे नातीचे लाड पूर्ण करत असतात वगैरे वगैरे. लाड करण्याला काही प्रॉब्लेम नाही. मी बिलकुल नानांना ब्लेम करत नाही. ते पण 4 दिवस येतात, तर त्यांना असं वाटतं की थोडेसे लाड पूर्ण करावेत. पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही पण तिला देतो, म्हणजे आठवड्यातून, महिन्यातून एखाद्या वेळी कधीतरी आईस्क्रीम, चॉकलेट किंवा बाकी काहीतरी. पण असं होतं ना की एका दिवसामध्ये लॉलीपॉप पण, जेम्स पण, चॉकलेट पण, 2-3 आईस्क्रीम असं जर एका दिवशी ती जर संपवत असेल, तर ते किती योग्य मला हे सांगा. थोडंसं इमोशनल गोष्टीनं विचार करण्यापेक्षा थोडासा प्रॅक्टिकल विचार करा. आत्ता ती काही चॉकलेट्स वगैरे खात नाही, तरीसुद्धा तिची एक दाढ किडली आहे आणि त्याचीच आम्हाला काळजी वाटते. आणि त्याच्यामध्ये रोज जर तिने एवढं संपवलं, तर ना ती जेवण करणार आहे, ना काय करणार आहे. तिच्याच हेल्थसाठी ते चांगलं नाही आहे. आणि म्हणून फक्त आमचं असतं की नाही, तुम्ही एवढं तिला नका देऊ. आणि म्हणूनच मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तसं म्हणले होते. असो, आता ज्यांना पटले त्यांना पटेल, नाही पटलं तरी काही हरकत नाही. शेवटी मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मनूची हेल्थ आहे. तर आता ना इथे मी बीटरूटचे चिप्स बनवणार आहे. तर त्याच्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, त्याच्यानंतर ओवा, थोडीशी जिरे पावडर, चवीपुरतं मीठ आणि भरपूर सगळे तीळ घातलेत. आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना, तर ते मी बीटरूटमध्येच मळून घेणार आहे किंवा त्याची कणिक करून घेणार आहे. तर बीटरूट इथे मी 1 घेतलं होतं. जास्त क्वांटिटीमध्ये म्हणलं बनवायला नको, कारण कसं होतं काही नाही आणि उगाच एक्स्ट्रा बनवायचं आणि ते नंतर खराब होणार, असं नको व्हायला. तर 1 बीटरूट घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा लसूण पण घातला होता मी आणि सोबतच अद्रक पण घातली होती. आणि त्याची बारीक अशी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आणि त्याच्यानंतर हीच पेस्ट
त्याच्या मिश्रणामध्ये म्हणजे जे पिठाचं मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये टाकून ते व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहे. तर इथे ना मी कणिक मळून घेतली आहे. अजून थोडा वेळ रेस्ट करायला ठेवते. मनू पण उठली आहे. तिचं चालू होतं रडणं आणि आई तू बस इथंच म्हणणं नाहीतर काय काय. पण म्हणलं मनू मी ना तुझ्यासाठी चिप्स बनवते. कोणती चिप्स? म्हणलं बीटरूटचे चिप्स. बाहेर सारखे. म्हणलं हां बाहेर सारखे. आम्ही दर संडेला दर शुक्रवारी आमचं असं होतं की आम्ही बाजारातून ते घेऊन यायचो. पण आत्ता थोडं कमी झालं आहे. म्हणते बाहेरच्या सारखे असं. आणि नानाला पण काय शिकवतीये का ना. काय म्हणते तू नानाला काय म्हणते? आता हिला बघायची असेल का डोळे खराब नाही होता. आणि जेव्हा हिला बघायची नसतात तर रडत कशासाठी होती का तर नाना टीव्ही बघू नको डोळे खराब होतात. आता स्वतःला बघायची असेल. आता तिला बघायची ना. तुला बघायची टीव्ही म्हणूनच डोळे खराब नाही होत. उठून आली नानांना टीव्ही लावला तर रडत होती. नाना टीव्ही बघू नको ना डोळे खराब होतात करून. आणि आता स्वतःला बघायची तर म्हणती नाही खराब होत. म्हणजे काय चालू बनाय बघा तो. पाणी देऊ का ग तुला? पाणी देऊ प्यायला? थोडा वेळ रेस्टसाठी ठेवते. तोपर्यंत तिचं काय दूध पाणी काय असेल ते करते आणि त्याच्यानंतर मग बनवेल. तर 10-15 मिनिटं झालेत. कणिक छान मुरली आहे. मनूच्या 2-3 चक्रा झाल्यात. आई चिप्स झाले का? आणि आता मला असं वाटतं तिची एक्साइटमेंट संपायला नको. कारण काय ना हे मी तळणार नाहीये. हे मी एअर फ्राय करणार आहे. तर बघू कसे होत आहेत. मी पण फर्स्ट टाइम करते सो माझ्यासाठी पण हे नवीन आहे. पण मार्केटमधले जे काही लागतात ना ते चिप्स इतके मस्त लागतात. म्हणजे त्याचा जो कोटिंग मसाला जो असतो ना तो एकदम भारी लागतो. सो तसा मसाला तर काही याच्यावरती कुठला टाकायचा मला माहीत नाही. मी चाट मसाला वगैरे टाकेल आणि ट्राय करून बघेल. आणि बाकी काही कमी जास्त झालं तर तसं तुम्हाला कळेलच. सो आता मी हे लाटून घेते आणि पहिले तर एअर फ्रायर काढते. 10-5 मिनटं त्याला प्रीहीट करून घेते आणि त्याच्यानंतर मग लाटायला सुरुवात करते. तर इथे ना एअर फ्रायर पण प्रीहीट झालंय आणि मी इथे असे चिप्स पण सेम बाहेर जसे मिळतात ना त्याच शेपमध्ये कट करून घेतले. आता मी याच्यामध्ये ठेवते. पहिले इकडे एअर फ्रायर पण मी प्रीहीट करून घेतलंय. खरं तर प्रीहीट करावं लागतं नाही लागतं माहीत नाही. पण मी खूप मोजक्या रेसिपी केल्यात. म्हणजे मी शेंगदाणे भाजून घेतले होते किंवा मखाणे केले होते. त्याच्यानंतर यांनी एकदा चिकन बनवलं होतं ह्याच्यामध्ये. तर मस्त झालं होतं प्रीहीट केल्याच्यानंतर. म्हणजे डायरेक्ट कुकिंगची जी प्रोसेस असते ना तर ती चालू होते. त्याच्यामुळे मग प्रीहीट केले. मागे बघा मी ही नेस्टेशियाची ऑइल बॉटल घेतली होती. याच्यावरती फक्त थोडं स्प्रे करते. तुमच्याकडे जर हे असं बॉटल नसेल ना तर तुम्ही ब्रशने पण लावू शकता. तेल थोडंसं लावून घेतले आणि सुरुवातीला ना मी 10 मिनटं ठेवणार आहे. बघते मी अगोदर कसे होत आहेत काय आणि त्याच्यानंतर परत हे करते टाईम वाढवे. 10 मिनटं झालेत आणि म्हटलं आता काढून बघते मी. 185वर ठेवले होते मी नंतर तर जास्त लाल झालेत हे बघा. आणि आता हे करपट लागणार. बाहेरच्यांचा कलर साधारण असा असतो हे असा आणि हे जरा जास्त झालेत. माझं कंटिन्यू लक्ष होतं त्याच्याकडे बघतच होते. 5 मिनिटांनी अनुचा फोन आला आणि तिकडे गेले आणि तेवढ्यात हा सगळा गोंधळ झाला. चिप्स आता इथे बनून तयार आहेत. बाकी काही करपलेत थोडेसे आणि काही एकदम छान झालेत. पण क्रंचीनेस मी तुम्हाला दाखवते. आवाज आला. मस्त कुरकुरीत जसे बाहेरचे होतात सेम तसे झालेत. पण एक गोष्ट खरी सांगते चव अजिबात बाहेरच्या सारखी नाहीये. चव वेगळी लागते. मी मसाला टाकला याच्यावरती चाट मसाला थोडीशी आमचूर पावडर वगैरे. तरी पण तो जो बाहेरचा असं मस्त टेस्टी यम्मी असं की खायला बसले आणि किती पण खात राहावं तो जो फ्लेवर असतो ना तो नाहीये. आपल्या घरचं हायजेनिक आहे. सोबतच हेल्दी सुद्धा आहे कारण हे एअर फ्राय केलेले. पण खरं सांगू ना तर बाहेरचं एवढं टेस्टी नाही झाले. बाहेरचं कसं होतं ना किती पण असं खात राहावं चल येऊ दे आणि मी खाते असं होतं. पण तसं ह्याच्या बाबतीत झालेलं नाहीये. सो मला असं वाटतं 80% हे छान आहे. मसाले जो तुम्हाला प्रॉपर वरतून टाकताना जे जमले ते मस्त आहे. सो तुम्ही जर कधी घरी ट्राय केलं असेल ना तर तुम्ही कुठले मसाले ह्याच्यावरती वापरलेत हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. बाकी मी मनूला खायला देते. आपल्यापेक्षा मुलांना जास्त टेस्टचं कळतं. म्हणजे आता तरी मनूला खूप कळायला लागलंय की घरच्या गोष्टी बाहेरच्या गोष्टी जे चटपटीत लागतो ते तिला पटकन खायचं असतं. मग ते तिखट असलं तरीही तिला चालतं पण त्याच्या तुलनेमध्ये घरचं तेवढं पटकन नाही आवडत असं होतं.
सो मी तिला देऊन बघते आणि मग तिच्या रिॲक्शनवरूनच तुम्हाला कळेल तिचा रिव्ह्यू. माझं तर मी खरा दिलेला आहे की बाहेरच्यासारखं नाही झालं बाबा असं. पण हे खाऊन बघ जरा. आता माहित नाही हिला कसं वाटेल. कसं झालंय? नाही चांगलं झालं? अरे देवा, घ्या. म्हणून पण नाही आवडलं. फेल आहे या रेसिपी. टोटली फेल. बघा, तर म्हणलं होतं ना ही खरा रिव्ह्यू देणार आहे. मी पण तसा खराच दिला, पण ते नाही यार. म्हणजे मी बीटरूट जास्त टाकलं की काय माहीत नाही. ठीक आहे, रेसिपी जमलेली नाही आहे. म्हणजे भलेही क्रंच होऊ दे, दिसायला छान होऊ दे, बाहेरच्यासारखी दिसू दे, पण खायला मात्र ती अजिबात बाहेरच्यासारखी नाही आहे. सो तुम्हाला फक्त तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर घरी हे ट्राय करू नका. पण तुम्हाला जर हेल्दी खायचं असेल, हायजेनिक खायचं असेल, तर तुम्ही हे डेफिनेटली घरी ट्राय करू शकता. त्याच्यानंतर ना बाकीच्या ज्या काही एअरफ्रायरमध्ये बॅचेस लावायच्या होत्या ते सगळं मी लावून घेतलं. एअरफ्रायरमध्ये इतका जास्त टाईमपास होतो, खरं सांगते. एकावर एक ठेवलं तर मग सगळे प्रॉपर होत नाही आणि सिंगल असं व्यवस्थित ठेवायचं म्हणलं की मग ते भाजण्यासाठी जास्त वेळ जातो, असं होतं. आणि नानांना मी ते दिले तर नानांना तर आवडले. म्हणजे नानांची एक गोष्ट अशी आहे की नाना कधीच कशाला नावं ठेवत नाहीत. नानांनी ते खाल्ले. भलेही त्याचे जे काही फ्लेवर्स आहेत ना ते प्रॉपर नसतील झाले, पण कणिक जी झाली होती ना ती छान झाली होती. त्याच्यानंतर मला काही शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते आणि मग तेच बनवून घेतले. आम्हाला सकाळपासून मनूला ड्रेस घेण्यासाठी जायचे, खणाचा ड्रेस. आता तिच्याकडे ना अशा खणाच्या 3-4 फ्रॉक आहेत, पण एकही तिला येत नाही आहे. आणि आम्हाला तिच्यासाठी पाहिजे स्कर्ट आणि टॉप, कारण तिच्या स्कूलमध्ये उद्या एकादशीचं सेलिब्रेशन होणार आहे, किंवा पालखी निघणार आहे. मनू, तुला कसला ड्रेस घ्यायचा सांगितलं टीचरने? टीचर मला आज म्हणत होत्या की मनस्वीला साडी घालून पाठवा किंवा परकर आणि पोलका असं काहीतरी घालून पाठवा. जायचं तुला ड्रेस आणायला? काही घेणं नाही. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो होतो, कारण मनूसाठी ना आषाढी एकादशीसाठी ड्रेस घ्यायचा होता, जसं तुम्हाला सांगितलं. नानांना आम्ही निघालो होतो, पण तेवढ्यात हे पण आले, पार्किंगमध्येच भेटले आणि मग आम्ही बाहेर गेलो आणि नानांना घरी पाठवलं. इथे साडी बघितली. साडी तिला काही तेवढी फिटिंगमध्ये प्रॉपर ते ब्लाऊज येत नव्हतं आणि घालून बघितलं ना तर ते मला तेवढं व्यवस्थित असं क्यूट नव्हतं दिसत, की असं गोड एकदम नाही का, सिम्पल सोबर आणि गोड असं छान वाटतं ना, तसं वाटत नव्हतं. म्हणून मग मी परत तिच्यासाठी एक ड्रेसच घेतला आणि सोबतच तिला रेनकोट पण बघायचा होता, तर तो बघत होतो. तो तर काही व्यवस्थित मिळाला नाही, पण मग ड्रेस घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. रात्रीचे वाजलेत 11:54 आणि आम्ही काय करत होतो तर आम्ही हा वॉलपेपर लावत होतो. कसा दिसतोय ते सांगा मला कमेंटमध्ये. आणि अजून एक गोष्ट, इथे वॉलपेपर हा असा दिसतोय, एकदम रूमच्या वाईबला मॅच झाला आहे, परफेक्ट कलर कॉम्बिनेशन. आणि हे आम्हाला ॲमेझॉनवरती मिळाला. इथे पण आम्ही वॉलपेपर लावूयात की कसं ते मला कमेंट करून सांगा. खूप दिवसाचं रखडलेलं काम आहे हे. मोठी फ्रेम आम्ही कधी लावू माहीत नाही, पण आम्ही विचार करतो आहे आता जे काही आमच्याकडे फोटोज आहेत छोटे तर तेच इथे मस्त लावून घेते आणि मोठं जेव्हा आम्ही शूट करू तर तेव्हा लावू. पण मग त्या फोटोच्या खाली वॉलपेपर छान दिसेल की डायरेक्टली फोटो लावू, हे मला प्लीज सजेस्ट करून सांगा. बाकी आपण भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग. तर मनूला असं छान तयार करून स्कूलला पाठवलं आहे. सकाळी मी लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घ्यायचं तेवढं राहून गेलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा क्लिप्स शेअर करते. आणि आता आम्हाला जायचं आहे तिच्या स्कूलमध्ये, कारण त्यांची पालखी निघणार आहे तिथे मंदिराच्या तिथे. तर म्हणलं चला जाऊया. व्हेरी गुड. आम्ही इथे आलो आहे. मनूने बघितलं आहे आम्हाला, म्हणून किती चाललंय नाना पप्पा आणि दुर्लक्ष होतंय थोडंसं. मी दाखवते किती गोड दिसतात सगळं.
आलोय आणि पोरांनी काय मज्जा केली आहे तिथे. हा म्हणू तू केली मज्जा. आम्ही दिसल्याच्या नंतर तेवढं थोडंसं लक्ष हे इकडे तिकडे गेलं तिचं की नाना कुठे आहेत, नाना कुठे आहेत, नानांना शोधत होती. नाहीतर इतके गोड दिसत होते सगळे लेकरं विठ्ठल रुक्मिणीच्या वेशामध्ये आणि मस्त एन्जॉय करत होते. आणि आता घरी येऊन टिफिन खाणं चाललंय आमचं. आज एकादशी सेलिब्रेट करणार होते स्कूलमध्ये, तर टिफिनमध्ये पण मी साबुदाण्याची खिचडी आणि लाडूच दिला होता. पण आज काय वेळच नाही भेटला तिला खायला. मग आता घरी येऊन चाललंय तिचं निवांत. इथे नाना बसलेत आणि नाना असले की आम्हाला फक्त नाना 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 नानाच चालू असतं. पूर्ण त्या वारीमध्ये तिचं सगळं लक्ष नानाकडे होतं. हो ना मनू? नाना तुला खूप आवडतात ना? हो. आणि तिथं पालखीमध्ये पण तिचं कंटिन्यू नानांना शोधणं चालू होतं घरी येईपर्यंत. आणि मग थोडंसं ते लक्ष डायव्हर्ट झालं जरा इकडे तिकडे सगळे पॅरेंट्स दिसल्याच्या नंतर. पण मजा केली सगळ्यांनी. इतके जास्त गोड दिसत होते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये आणि सगळेच मुलं. हो ना? आणि मनू पण एकदम गोड दिसत होती. सो मजा करतात ते सगळं बघून ना. मनूची बडबड चालू. खाऊन घ्यायचं बेटा, बडबड नाही करायची. हा, ते सगळं बघून आपल्या शाळेची जेव्हा शाळेत होतो ती आठवण आली. म्हणजे आपल्या वेळी ही आषाढी एकादशी हे का नाना नसेल ना तेव्हा आषाढी एकादशी ते कुठं शाळेत करत होते सेलिब्रेट. आत्ता जरा जास्त निघाले. आमच्या वेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि तेव्हा प्रभात फेरी निघायची आणि गॅदरिंग असायची. एवढं होतं नक्की. आणि त्या प्रभात फेरीच्या मध्ये ओ बेटा बू 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 त्या प्रभात फेरीच्या वेळी आम्ही आमच्या घरच्यांना शोधायचो की कुठे आहेत बाबा. दिसले तर असं थोडंसं लाज वाटल्यासारखं पण व्हायचं. तरी पण सगळेजण आम्ही शोधायचो की कुठे आहेत आपले घरचे. मग दिसले की ते बघते तुझ्या घरचे, ते बघते तुझ्या घरचे. आज तसं झालं. तर कुठे मनू, कुठे आमची मनू, मला तर दिसलीच नव्हती लवकर माहितीये. सो असं होतं. पोरांनी एन्जॉय केलं पण. आणि आता ती जेवण करतीये, आम्ही आमचं आवरू बाकी कामं जेवण वगैरे. आणि आजचा व्हिडिओ मी इथे साईन करते. तुम्ही हा कदाचित व्हिडिओ आषाढी एकादशीच्या दिवशी बघत असाल. सो सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.